हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला साडीच्या पदराला सोप्या पद्धतीने गोंडे कसे लावायचे ते सांगणार आहे. गोंडे करण्यासाठी सगळ्यात आधी हे साहित्य लागतं. हे कात्री, हे कॉटन थ्रेड लागतात. साडीच्या मॅचिंगच्या कलरचे तुम्ही घेऊ शकता. हा खडू, हे कटर, हा टेप एक लागतो आणि हा सिल्क थ्रेड एक लागतो. तर मग सगळ्यात पहिले आपण साडीच्या पदराला आपण 3-3 इंचावर अशा खुणा करून घेऊयात. हे पहा, असं 3 इंचावर अशी खूण करून घ्यायची आहे. हे बघा, मी इथं खूण करत आहे. असं पूर्ण साडीवरती 3-3 इंचावर शेवटपर्यंत अशा खुणा करून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला साडीच्या कलरचा असा कॉटन थ्रेड घ्यायचा आहे आणि असे गोंडे बनवून घ्यायचे आहेत. तर हे गोंडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे. हे मी आधीच बनवून घेतलेले आहे, तुम्हाला एक करून दाखवते सोप्या पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला हा थ्रेड आहे ना, हा असा पायाच्या अंगठ्याला गुंडाळून घ्यायचा आहे. हा पहा, इथे एक अशी, हे पहा मी असा घेतलेला आहे. दिसते का तुम्हाला? हा थ्रेड असा तुम्हाला पायाला गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असे राऊंड घ्यायचे आहे. असे 30 राऊंड घ्यायचे आहेत तुम्हाला. बघा, हे बघा. तर हे गोंडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी अंगठ्याला असं हे थ्रेड हे करून घ्यायचा, गुंडाळून घ्यायचा आणि ते गाठ द्यायची. त्यानंतर याला असे 30 राऊंड घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही, घेत आहे असे 30 राऊंड घेऊन घ्यायचे. बघा, असे माझे 30 राऊंड घेऊन झालेले आहेत. तर हे सगळं असं घेऊन येऊन आपल्याला इथं एक अशी गाठ द्यायची आहे. हे पहा, ते एक अशी गाठ द्यायची आहे. नंतर हे असं घ्यायचं आहे, ते असं करून घ्यायचं. हे झाले 60, 30 आणि 30, 60 पदर झाले. हे परत आणखी एक असा राऊंड घ्यायचा इथं आणि नंतर हा असं घ्यायचं. त्यानंतर असं मध्ये थोडासा पिळा घ्यायचा हे करून, हे बघा, आणि हे असं करून घ्यायचं. हे झालं हे. तर हा जो आपला सिल्क थ्रेड आहे ना, तर ह्याने याला असं हे करून घ्यायचं, गुंडाळून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही, असं गुंडाळून घ्यायचं. झालं गुंडाळून. व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं. हे लूज नाही झालं पाहिजे. नंतर असं चांगलं 10-12 वेळा असं हे करून घ्यायचं. त्यानंतर इथं अशी गाठ द्यायची, अशी गाठ द्यायची आणि हे खालचं राहिलेलं आहे ना, हे असं कात्रीने कट करून घ्यायचं. बघा, झाला हा गोंडा तयार. हे पण कट करून घ्यायचं कटरने. कट करून घेतलं आहे. पहा, हे असे गोंडे तयार झालेले आहेत. हे सर्व मी असेच ह्याच पद्धतीने केलेले आहेत. बघू शकता तुम्ही, माझी साडी 2 कलरची आहे, हिरव्या आणि लाल कलरची. तर हे लाल कलरचे मी गोंडे करून घेतलेले आहेत. आता मी बनवणार आहे हिरव्या रंगाचे. हिरव्या रंगाचे पण एवढेच बनवून घेणार आहे. चला मी दाखवते. आपण हे लाल जसे गोंडे करून घेतले तसे आता हे हिरव्या दोऱ्याचे पण मी करून घेत आहे. तुमच्या साडीचा कलर जसा आहे तसं तुम्ही घेऊ शकता. असे आपल्याला हे असे बोटाला 30 राऊंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, हे असे 30 राऊंड झालेले आहेत. तर इथं आपल्याला अशी कडेला इथं गाठ द्यायची आहे. मग अशी सारखं आपण ते लाल ह्याचं करताना कसं गाठ दिली तशी इथं पण अशी गाठ देऊन घ्यायची आहे. हे बघा, हे अशी गाठ दिलेली आहे. त्यानंतर हे असं काढून घ्यायचं अंगठ्याचं. त्यानंतर हे असं डबल राऊंड करून घ्यायचं. हे झाले 60. त्याच्यानंतर अजून एक ह्याला असं राऊंड करून घ्यायचा. हे बघा, हे असं अजून एक राऊंड करून घ्यायचा. त्यानंतर असा मध्यभागात एक राऊंड घ्यायचा. असं थोडासा पिळा गोल करून घ्यायचा. हे असं
असं करून घ्यायचं. थांबा मी डबल करते याला असं. असं करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा जो आपला सिल्क थ्रेड आहे ना, याला मग अशी सारखं असं गुंडाळून घ्यायचे. हे असं 10-12 वेळा असं गुंडाळून घ्यायचं. आणि नंतर इथं अशी गाठ देऊन घ्यायची. बघा इथं अशी मी गाठ देऊन घेतलेली आहे. आता हे आपण गाठ दिलेलं थोडं साईडला राहिलेलं कटरनं असं कट करून घेऊयात. आणि हे खालचं जे आहे हे असं सरळ ह्याच्यात धरून हे असं कात्रीने आपण असं कट करून घेऊयात. हे मी कट करत आहे. असं व्यवस्थित कट करून घ्या असं सरळ. हे बघा अशा प्रकारे हा गोंडा आपला तयार झालेला आहे. हे बघा, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्या वेळेस जरी गोंडे करायला घेतले असतील तर तुम्हाला या पद्धतीने लवकर समजून जाईल. एकदा बघितलं तर तुम्हाला हे गोंडे लगेच सहजच करता येतील. एकदा तुम्ही नक्की करून पहा. हे बघा, आता हे गोंडे आपल्याला सगळे असे हिरवे, पण इथं लाईन आपण किती म्हणजे इथं किती खुणा करून घेतलेला आहे ते मोजून घ्यायच्या. आणि त्यानुसार 2 कलरची साडी असेल तर एक लाल, आता समजा माझी लाल आणि हिरव्या कलरची साडी आहे तर मी एक लाल एक हिरवा गोंडा असं मी लावून घेणार आहे. हे बघा किती सुंदर वाटत आहे. बघा मी नुसतं असं इथं ठेवलं आहे तरी छान दिसत आहे. हे बघा, हे लावल्यावरून खूप सुंदर दिसणार आहे. तुम्ही पण या पद्धतीने गोंडे करून घ्या. आता हे गोंडे इथं कसे जोडायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आधी हे मी पूर्ण गोंडे करून घेते. त्यानंतर तुम्हाला मी हे गोंडे इथं पदराला कसे जोडून घ्यायचे ते मी सांगणार आहे. हे गोंडे जोडण्यासाठी आपल्याला ह्याची गोंड्याची सुई लागते. पहा, ही अशी गोंड्याची सुई असते, ही वेगळी असते. ही अशी सुई तुम्हाला घ्यायची आहे. आणि हे पदराला गोंडे आपण जोडून घेणार आहेत. तर बघा पुढे हे पहा, सगळे गोंडे तयार करून झालेले आहेत. आता आपण हे गोंडे जोडून घेणार आहोत. त्यासाठी ही गोंड्याची सुई लागते. यामध्ये असा सिल्क थ्रेड 4 पदरी असा ओवून घेतलेला आहे. आता आपण गोंडे बसवणार आहोत. ही अशी 4 पदरी सुई ओवलेली आहे. नंतर ही या गोंड्यामध्ये अशी भरून घ्यायची व्यवस्थित. नंतर याच्यातून घालायची. अशी एक गाठ होते. त्यानंतर आपण खून केलेले आहे तिथून दुसरी अशी वरती घ्यायची. नंतर त्याच्यातून घालायची. ते 3 वेळा करून घ्यायचं.
नंतर हे कट करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व गोंडे लावून घ्यायचे आहेत. हा आपले सर्व गोंडे लावून तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा घरी बसल्या असे सोप्या पद्धतीने गोंडे करू शकता. तुम्हाला हे गोंडे कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या सिक्रेट एंजल क्वीन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.